भगवद्गीता वाचण्यासाठी वेळ नाही, पण आपण भगवद्गीता ऐकू शकतो अगदी सोप्या भाषेत। अर्जुन विषादयोग। न च श्रेयोनुपश्यामी हत्वा स्वजन माहवे, न कांक्ष विजय कृष्ण, न च राज्य सुखानीच। या युद्धामध्ये माझ्या स्वतःच्याच नातलगांना ठार मारून त्यातून कोणाचे कसे कल्याण होणार आहे हे मला कळत नाही, आणि हे कृष्ण त्यापासून प्राप्त होणारे विजय, सुख आणि राज्य याची इच्छा देखील मी करू शकत नाही। तात्पर्य: स्वतःचा वास्तविक स्वार्थ श्री विष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्यामध्येच आहे, याचे बद्ध जीवांना अज्ञान असते। यासाठीच ते शारीरिक संबंधांमुळे आकर्षित होतात, कारण अशा संबंधांमुळेच आपण आनंदी होऊ शकू असे त्यांना वाटते। जीवनविषयक अशा अंध कल्पनेमुळे त्यांना भौतिक सुखाच्या कारणांचाही विसर पडतो। अर्जुनाला क्षत्रियांच्या नीतिमूल्यांचा सुद्धा विसर पडल्याचे दिसून येते। असे सांगितले जाते की श्रीकृष्णांच्या प्रत्यक्ष आज्ञेनुसार युद्धभूमीमध्ये लढता लढता मृत्यू पावणारा क्षत्रिय आणि आध्यात्मिक जीवनाला पूर्णपणे वाहून घेतलेला संन्यासी, या दोन प्रकारच्या व्यक्ती मृत्यूनंतर शक्तिमान आणि देदीप्यमान अशा सूर्यलोकामध्ये प्रवेश करण्यास पात्र होतात। नातलगांची तर सोडाच, पण स्वतःच्या शत्रूचीही हत्या करण्यास अर्जुन टाळाटाळ करीत आहे। ज्याप्रमाणे एखाद्याला भूक नसेल तर त्याचा स्वयंपाक करण्याकडे कल नसतो, त्याप्रमाणे अर्जुन युद्ध करू इच्छित नव्हता। त्याला वाटत होते की स्वतःच्या नातलगांची हत्या करून जीवनामध्ये काहीच आनंद नाही। आता त्याने वनामध्ये जाऊन एकांतवासात वैफल्यग्रस्त जीवन जगण्याचा निर्णय घेतला होता। क्षत्रियांना इतर कोणताही व्यवसाय स्वीकारता येत नसल्याने क्षत्रिय या नात्याने त्याला स्वतःच्या अस्तित्वाकरिता एका राज्याची आवश्यकताही होतीच। तथापि अर्जुनाकडे राज्यच नव्हते। आपल्या चुलत्यांशी आणि बांधवांशी युद्ध करणे आणि आपल्या पित्याद्वारे वंशपरंपरेने चालत येणाऱ्या राज्यावर पुन्हा अधिकार सांगून ते राज्य प्राप्त करण्याची एकमात्र संधी अर्जुनाकडे होती। तथापि असे करणे अर्जुनाला आवडत नव्हते, म्हणून तो स्वतःला वनात जाऊन एकांतवासात वैफल्यग्रस्त जीवन व्यतीत करण्यास योग्य समजत आहे। जय श्री कृष्ण। राधे राधे। भगवद्गीता ऐकल्याने जीवन नक्कीच बदलून जाईल, म्हणून ही व्हिडिओ सर्व मित्र, परिवार आणि नातेवाईक यांना शेअर करा। जर तुम्हाला हे चॅनेल आवडले तर कृपया सबस्क्राईब करा।